विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेरशाह सुरी साम्राज्य व शेरशाह सुरीच्या प्रशासनिक व्यवस्थेबद्दल माहिती पाहत होतो. शेरशाहबद्दल आपण शेरशाहचे प्रारंभिक जीवन, त्यानंतर शेरशाह हुमायूँ संघर्ष आणि त्यानंतरचं भाग आपण आता पाहणार आहोत. तर शेरशाहची प्रशासनिक कामगिरी किंवा प्रशासनिक व्यवस्था कशा प्रकारची होती ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेरशाह सुरी हा मध्ययुगीन भारतातील महान विजेता होता. तो सम्राट अशोक सारखा उदार आणि हर्षवर्धन सारखी प्रशासनावर मजबूत पकड असल्यामुळे तो उच्च कोटीचा प्रशासक ठरतो. त्याला केवळ 5 वर्ष या 1540 ते 1545 या काळात शासन करण्याची संधी मिळाली. त्याने या काळात विजयी अभियान सुरू करून साम्राज्य विस्तार केले. त्याचबरोबर सुदृढ आणि श्रेष्ठ प्रशासनाचा पाया रचला. त्यांनी केलेल्या प्रशासनिक योजनाची प्रशंसा त्याचे विरोधक देखील करतात. अकबरने देखील शेरशाहच्या योजना पुढे जशाच्या तशा चालू ठेवल्या. ब्रिटिशांनी देखील भारतावर राज्य करताना शेरशाहच्या परिवर्तनाला आधार मानून भारतावर अंमल प्रस्थापित केला. अब्बास खान सखानी यांच्या तारीखे शेरशाही या ग्रंथातून त्याच्या कारकिर्दीची विस्तृत माहिती मिळते. त्याच्या प्रशासनिक सुधारणा प्राचीन भारतातील हिंदू शासनाकडून आणि समकालीन सुलतानाकडून घेतलेली दिसून येतात. यानंतर आहे केंद्रीय प्रशासन. 16व्या शतकामध्ये शेरशाह सुरीने उत्तर भारतात विशाल साम्राज्य निर्माण केले. राज्यकारभार नीट चालावा म्हणून 6 मंत्र्याच्या मंत्रिपरिषदेची निर्मिती केली. सुलतानाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे या मंत्र्याचे काम होते. शेरशाहची शासन प्रणाली केंद्रीय हुकुमशाही स्वरूपाची होती. सुलतान शेरशाह हा कायदेशीर, कार्यकारी व न्याय प्रशासनाच्या 3ही शाखांचा प्रमुख होता. तो निरंकुश व स्वेच्छाचारी शासक असला तरी तो लोकहितवादी, शिस्तप्रिय सुलतान होता. त्याने राज्यकारभारात मदत करण्यासाठी मंत्री व श्रीमंत अधिकारी वर्ग नियुक्त केले. यानंतर आहे केंद्रीय प्रशासनामधला पहिलं दिवाने वजारत. दिवाने वजारत हा शेरशाहच्या प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा विभाग होता. तुर्ककालीन वजीर अधिकाऱ्यांशी हे पद मिळते जुळते होते. हा मंत्री राज्याचे उत्पन्न आणि खर्चाची नोंद ठेवत असे. याशिवाय इतर विभागाच्या कामकाजाचे निरीक्षण देखील करत असे. शेरशाहला या खात्यात विशेष रस होता, कारण उत्पन्न आणि खर्च हे राज्याचे आधारस्तंभ आहे हे तो जाणून होता. त्यानंतर आहे दुसरं दिवाने आरिज. दिवाने आरिज या खात्याच्या प्रमुखाला आरिज ए मुमालिक असे म्हणत असे. त्याकडे लष्कर मोहिमेचे व्यवस्थापन करणे, सैन्य भरती करणे, सैनिकांना पगाराचे वाटप करणे इत्यादी कामे या मंत्र्याला करावी लागत होती. युद्धाप्रसंगी युद्धाचे नेतृत्व करणे, सैनिकांना रसद पुरवण्याचे काम देखील या मंत्र्याला करावे लागत असे. सैनिकांना वेळोवेळी वेतन मिळते की नाही यावर शेरशाहचे विशेष लक्ष होते. यानंतर आहे दिवाने रसालत. दिवाने रसालत या विभागाकडे परदेशातून व परप्रांतातून आलेल्या पाहुण्याचे स्वागत करणे हे कार्य पार पाडावे लागत असे. परदेशातील राजपुतांशी संबंध ठेवणे व राजकीय व्यवहार करणे हे देखील कामे या विभागाकडे होती. त्याचबरोबर कधीकधी दानधर्म खाते सुद्धा या मंत्र्याला सांभाळावे लागत होते. त्यानंतर आहे दिवाने काझी. दिवाने काझी
या खात्यात प्रमुख म्हणून मुख्य काझी असे म्हणत असत. हे न्यायालय न्याय देण्याचे कार्य करीत असे. प्रजेच्या तक्रारीची सुनावणी करणे, मुलकी व फौजदारी खटल्यात न्यायदान करणे इत्यादी काम या मंत्र्याला करावे लागत असे. या काळात न्यायदान इस्लामी पद्धतीच्या नियमानुसार व कुराणातील व हदीसमधील मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येत होते. यानंतर आहे दिवाने इंशा. दिवाने इंशा या विभागाला अंतर्गत पत्रव्यवहार मंत्रालय असं म्हणत असत. साम्राज्यातील राज्यपाल, सुभेदार आणि इतर अधिकाऱ्यांना सुलतानांनी दिलेल्या आज्ञा, आवेदन, आदेश, निवेदन, त्याचे खलिते आणि फरमाने लिहून संबंधित व्यक्तीकडे पाठविणे आणि साम्राज्यातील अधिकाऱ्याचा व इतरांचा पत्रव्यवहार, अर्ज विनंत्या सुलतानाकडे पोहोचवण्याचे काम या विभागाकडे होते. हा विभाग राज्याच्या अभिलेखागार होता. राज्यात घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवणे, त्याची वेळोवेळी माहिती सुलतानास देण्याचे काम या विभागाच्या मंत्र्याला करावे लागत होते. त्यानंतर आहे दिवाने बारीद. या खात्याच्या प्रमुखाला बारीद मुमालिक असे म्हणत असत. साम्राज्यातील गुप्त बातम्या, शत्रूच्या हालचाली आणि इतर माहिती मिळविण्याची जबाबदारी या खात्यावर होती. त्यासाठी सुलतान शेरशहाने संपूर्ण साम्राज्यात हिराचे जाळे पसरविले होते. राज्याचे वटहुकूम, आदेशनामे, पत्र, टपाले पोहोचवण्याचे काम देखील या विभागाला करावं लागत असे. यानंतर आहे सरकार, परगणा आणि मौज. सरकार म्हणजे जिल्हा प्रशासन, परगणा म्हणजे तालुका प्रशासन, मौज म्हणजे ग्राम प्रशासन. शेरशाह सूरीने प्रशासनाच्या सुविधेसाठी साम्राज्याची 46 सरकारमध्ये म्हणजेच जिल्ह्यात विभागणी केली. सरकारची परगण्यात म्हणजे तालुक्यात वाटणी करण्यात येई. प्रत्येक परगण्यात एक अमीन, एक शिलेदार, एक जमीनदार हे असत. हिशोबाची नोंद ठेवणारा एक हिंदू आणि एक फारसी लेखक नियुक्त करण्यात येईल. सरकारचा प्रमुख शिकदार असे. तो परगण्याच्या अधिकाऱ्यांना त्याच्या कार्यात मदत करीत असे. परगणा अनेक खेड्यात वाटण्यात आला. खेड्याचा मुख्य अधिकारी मुकदम चौधरी आणि पटवारी हे होते. शेरशहाचे प्रांतीय आणि ग्रामीण प्रशासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असे.